हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने इयत्ता 1ली ते 12वी या इयत्तेकरिता 25% कपात, सिलेबसची 25% कपात केलेली आहे. इयत्ता 10वीच्या विषयाचा आपण गणित, विज्ञान, मराठी या विषयाचा कमी केलेला अभ्यासक्रम पाहिलेला आहे. आज आपण इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल या विषयाचा 25% जो काही अभ्यासक्रम कपात केलेला आहे तो आपण चॅप्टर वाईज पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. पुस्तक समोर बसून टिक मार्क करून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठला भाग परीक्षेला येईल आणि कुठला येणार नाही याचा आपल्याला अंदाज येईल आणि त्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे. आणि विशेष अजून आणखी एक सूचना आहे की ज्या मुलांना NTSC सारखी एक्झाम द्यायची आहे त्या मुलांनी मात्र संपूर्ण पुस्तक अभ्यासायचं आहे, कारण स्वयं अध्ययनासाठी दिलेल्या भागावर स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातील अशा सूचना मंडळांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत. याची विद्यार्थ्यांनी काय करायची आहे, नोंद घ्यायची आहे. इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी मधील जो कमी केलेला जो सिलेबस आहे तो आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. हा चॅप्टर ॲज इट इज आहे, हा कमी झालेला नाही. इतिहास लेखन भारतीय परंपरा हा पण अभ्यासासाठी आहे 2020-21 साठी. हे दोन्ही चॅप्टर आहेत. उपयोजित इतिहास पण आहे. त्यानंतर भारतीय कलांचा इतिहास हा मात्र वगळण्यात आलेला चॅप्टर आहे. हा पाठ तुम्हाला 2020-21च्या परीक्षासाठी विचारला जाणार नाही, बोर्डाच्या परीक्षेसाठी विचारला जाणार नाही. त्यानंतर प्रसार माध्यमे आणि इतिहास हा भाग येणार आहे परीक्षेला. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा भाग येणार नाही. हे 2 चॅप्टर वगळण्यात आलेले आहेत, भारतीय कलांचा इतिहास आणि मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे 3ही चॅप्टर 2020-21 साठी बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातील. म्हणजे एकूण 9 चॅप्टर आहेत. या 9 चॅप्टरपैकी फक्त 2 चॅप्टर जे आहेत ते काय केलेले आहेत, कपात केलेले आहेत. म्हणजे 2 चॅप्टरची तुम्हाला 2 चॅप्टरवरचे जे प्रश्न आहेत ते बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणार नाहीत. हा आहे इतिहासचा कमी झालेला भाग. म्हणजे पूर्ण चॅप्टरच त्यांनी काय केलेला आहे, वगळलेला आहे. 4 नंबरचा चॅप्टर आणि 6 नंबरचा चॅप्टर याची तुम्ही नोंद घ्या. त्यानंतर राज्यशास्त्र विषयाचा आपण पाहूया. राज्यशास्त्र या विषयामध्ये संविधानाची वाटचाल यामध्ये एकूण पाठ आहेत 5 पैकी 4 पाठ तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातील 2020-21च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी. आणि 5वा जो चॅप्टर आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हा चॅप्टर तुमचा वगळण्यात आलेला आहे 2020-21च्या परीक्षेसाठी. म्हणजे संविधानाची वाटचाल आहे, निवडणूक प्रक्रिया आहे, राजकीय पक्ष आहे, सामाजिक व राजकीय चळवळी हा पण चॅप्टर आहे. फक्त वगळण्यात आलेला चॅप्टर आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. नेक्स्ट आपण भूगोल या विषयाचं पाहूया. भूगोल या विषयामध्ये आपल्याला जो सिलेबस जो वगळण्यात आलेला आहे तो पेज वाईज सिलेबस आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं टिक मार्क करताना व्यवस्थित लक्ष देऊन टिक मार्क करायचं आहे. इथे चॅप्टर वगळलेले नाहीत तर पेज वाईज माहिती वगळलेली आहे ती आपल्याला काय करायची आहे, नोंद करून घ्यायची आहे. चॅप्टर फर्स्ट क्षेत्रभेट या चॅप्टरमधील पेज क्रमांक 2 वरील क्षेत्रभेटी दरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर कडधान्य पीक व कमी पर्जन्य यांचा सहसंबंध जोडा हा भाग वगळण्यात आलेला आहे. 3 पेजवरील वगळण्यात आलेला जो भाग आहे तो आहे बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा. आणि पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो हे विधान योग्य वाटते का? पर्जन्यमानातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो हा भाग वगळलेला आहे.
त्यानंतर पेज नंबर 7, पेज नंबर 7 वरती वगळण्यात आलेला जो भाग आहे, समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते, भरती ओहोटीच्या वेळी समजून घेण्याची सोपी पद्धत, भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती, हे सुद्धा वगळण्यात आलेलं आहे. 8 पेजवरील वगळलेली जी माहिती आहे, क्षत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल, क्षत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल, क्षत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल, हे पूर्ण जो भाग आहे तो काय केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 10 वरील 10 पेजवरील वगळण्यात आलेला भाग आहे, आकृती 2.1 च्या सहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा, अंशाचे मूल्यमापन गाळलेल्या जागामध्ये लिहा पासून रेखावर्तपर्यंत, हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 10 पेज व 11 पेजवरील आकृती 2.1 चे निरीक्षण करा व भारताच्या शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्याच्या आधारे वहीत लिहा, हा पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 11 पेजवरील आकृती 2.2 च्या सहाय्याने या देशाच्या मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंश मूल्य शोधा व गाळलेल्या जागेत भरा पासून रेखावृत्तपर्यंत, हा भाग वगळण्यात आलेला आहे. आकृती 2.3 मध्ये पुढील घटक दाखवा पासून दिशादर्शक दाखवा, इथपर्यंतचा हा भाग वगळण्यात आलेला आहे, पेज क्रमांक 12 वरील. त्यानंतर पेज क्रमांक 13 वर पहा बरे जमते का, हा भाग वगळण्यात आलेला आहे. भारत पासून शोधापर्यंतचा हा पूर्ण भाग जो चौकट आहे ती पूर्ण वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर 16 पेजवर डायरेक्ट जायचं आहे आपल्याला, 14-15 अभ्यासायचं आहे तुम्हाला. 16 पेजवरती सांगा पाहू हा भाग वगळण्यात आलेला आहे. आकृती 3.1 पासून राज्यात दिसतो पर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 19 पेजवर करून पहा हा जो भाग आहे, करून पहा पासून इतर मुद्दे यापर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 27 पेजवरती जायचं आपल्याला. 27 पेजवरती सांगा पाहू आकृती 4.4 पासून कोणत्या प्रकारचे हवामान असेल, इथपर्यंतचा पूर्ण भाग हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 27 पेजवरील पहा बरे जमते का, हा पूर्ण चौकट काय करण्यात आलेली आहे, वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर 27 नंतर 28 पेजवरी सांगा पाहू आकृती 4.5 मधील आलेखाचा अभ्यास करा पासून वर्गीकरण करा, इथपर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 29 पेजवरील जरा डोके चालवा हा भाग पूर्ण वगळण्यात आलेला आहे, पूर्ण चौकट वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर 31 पेजवरील पहा बरे जमते का भारत पासून तयार करापर्यंतचा भाग, ही चौकट पूर्ण वगळण्यात आलेली आहे. आणि पहा बरे जमते का मध्ये भारतातील पासून संबंध काय असेल, हा भाग पूर्ण वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 35 पेजवरती भारत वन्यजीवन पासून कोणत्या कारणामुळे त्यांचा अधिवास या भागात असेल, हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 36 पेजवरती पहा बरे जमते का, ही चौकट पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. आणि 36 पेजवरती जरा डोके चालवा हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 39 पेज काढा. 39 पेजवरती जरा डोके चालवा हा पूर्ण जी चौकट आहे ती चौकट काय करण्यात आलेली आहे, वगळण्यात आलेली आहे. 40 पेजवरती पहा बरे जमते का, ही चौकट पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. 41 पेजवरती करून पहा वरील दोन्ही आलेखांचा पासून हा फरक प्रामुख्याने आढळतो पर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे.
त्यानंतर 43 पेजवरती जरा डोके चालवा हा भाग वगळण्यात आलेला आहे. 44 पेजवरती बराचसा भाग वगळण्यात आलेला आहे. करून पहा हा भाग वगळण्यात आलेला आहे. करून पहा, त्यानंतर जरा डोके चालवा आणि पहा बरे जमते का हा पूर्ण भाग इथे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 46 पेज काढा. 46 पेजवरती जरा विचार करा हा भाग वगळण्यात आलेला आहे आणि थोडे आठवूया हा पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे विद्यापीठापर्यंत, म्हणजे हे पूर्ण टेबल तक्ताच वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 47 पेजवरती करून पहा हा भाग वगळण्यात आलेला आहे. आकृती 7.2 पासून भाष्य करापर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे. 50 पेजवरती जरा डोके चालवा हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 52 पेजवरती थोडे पहा बरे जमते का हे वगळण्यात आलेलं आहे. पहा बरे जमते का हा पूर्ण टेबल वगळण्यात आलेला तक्ता आणि थोडे आठवूया हा सुद्धा पूर्ण टेबल निवासाची व जेवण्याची सोय करणे इथपर्यंत पूर्ण वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर 53 पेजवरील जरा विचार करा हा भाग वगळण्यात आलेला आहे आणि नकाशाशी मैत्री हे पूर्ण चौकट फळे व फळभाज्या इथपर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे. 55 पेजवरती थोडे आठवूया हा भाग वगळण्यात आलेला आहे आणि 55 पेजवरती पहा बरे जमते का हा भाग वगळण्यात आलेला आहे. कोणत्या देशात प्रचलित आहेत ते लिहा हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 56 वरती भारतातील शेती करून पहा, म्हणजे करून पहाचा हा नकाशाला नाव द्या इथपर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 58 पेजवरती जरा डोके चालवा हा भाग वगळण्यात आलेला आहे. राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही तिथे मिठाचे उत्पादन कसे काय होत असेल हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 61 पेजवरती सुरुवातीचं जे आहे करून पहा पर्यटन, वाहतूक व संदेशवहन करून पहाचा जो भाग आहे काय असावे पर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 63 पेजवरील सांगा पाहू आकृती 9.2 च्या आधारेपासून लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता हा पूर्ण भाग हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 63 पेजवरील नकाशाशी मैत्री हा भाग पूर्ण नकाशाच वगळण्यात आलेला आहे आणि जरा विचार करा ही पूर्ण चौकट वगळण्यात आलेली आहे. जरा विचार कराची चौकट पूर्ण वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर 65 पेजवरील पहा बरे जमते का हा भाग वगळण्यात आलेला आहे आणि करून पहा हा जो भाग आहे तो तुम्हाला माहीत आहे पासून फरकांची गणना मिनिटामध्ये करा हा इथपर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 67 पेज लास्ट पेज आहे, त्या लास्ट पेजवरील वगळण्यात आलेला जो भाग आहे जरा विचार करा दिल्लीपासून किती वाजले असतील इथपर्यंतचा हा जो ही जी चौकट आहे ती चौकट पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. आणि त्यानंतरचा जो भाग आहे प्रश्न उत्तर आहेत. तर अशा पद्धतीने भूगोल या विषयाचा आपण चॅप्टर वाईज आणि पेज वाईज काय बघितलेला आहे वगळण्यात आलेला सिलेबस आपण पाहिलेला आहोत. या सिलेबसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पण हा भाग शिकवला जाणार नाही, त्यासाठी तुम्हाला स्वयंअध्ययन करायचं आहे. बोर्डाच्या परीक्षेला या भागावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत, पण स्पर्धा परीक्षेमध्ये मात्र म्हणजे NTSC सारख्या परीक्षेमध्ये मात्र या भागावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं ज्या मुलांना NTSC सारखी एक्झाम द्यायची आहे त्या मुलांनी संपूर्ण पुस्तक अभ्यासणे योग्य राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.